हॅलो नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप की तुम्ही मजेत आणि हेल्दी असाल। तर सगळ्यात आधी तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। तर इथे लक्ष्मीपूजनच्या दिवशी मी रांगोळी काढायला घेतलेली आहे। माझा अवतार इग्नोर करा, कारण हर्षने केस ओढून तो तर तुम्हाला माहीतच असेल, हर्ष म्हणजे लहान मुलं कशी केसांसोबत जास्त खेळतात। तर हा असा माझा अवतार होता आणि हर्ष झोपला आणि त्यानंतर मी इथे रांगोळी काढायला घेतलेली आहे। मला इयरबड्स भेटले नव्हते म्हणून मी पेन्सिलचा वापर केला आहे आणि फायनल लुक असा आहे। तर रांगोळी कशी वाटली मला प्लीज कमेंट करून नक्की सांगा। आणि इथे गजरा नव्हता म्हणून मी जी झेंडूची फुलं असतात ना, पूजेसाठी आणली होती, त्यातले मी लहान लहान फुलं काढली 5-6 आणि त्यामध्ये यूपिन इन्सर्ट करून हेअर एक्सेसरीज तयार केली आहे DIY। आणि फायनल लुक असा आहे लक्ष्मीपूजनसाठी। आणि हे आहे हेअर एक्सेसरीज। तर तुम्हाला कशी वाटली ही आयडिया तर प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि पूजेचं सगळं साहित्य मी एका ठिकाणी आणून ठेवलं होतं, कारण धावपळ नको, जास्त उशीर झाला असता म्हणून सगळं आधीच मी तयार करून ठेवलं होतं। आणि पूजेची अशी काहीशी तयारी केली होती, छान अशी सिंपल मला जमेल तसं मी तयारी केली होती। नवीन झाडूची सुद्धा पूजा केली होती आणि घरात बनवलेले बेसनचे लाडू आणि बत्ताशा असं मी नैवेद्य दाखवला होता। आणि समई वगैरे दिवा वगैरे लावलेला आहे ना, तर तिथे पण मी थोडी फुलं रचून त्या प्लेटमध्ये असं काहीसं मी सजावट केली होती थोडीफार। तर तुम्हाला कशी वाटली पूजेची तयारी प्लीज मला कमेंट करून नक्की सांगा। आणि काही चुकलं असेल तर प्लीज तेही मला कमेंट करून नक्की सांगा, मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन। त्यानंतर मी रांगोळीभोवती पण मी दिवे लावले होते। खूप छान असं सुंदर लूक येतो रांगोळीला दिवे ठेवल्यावरती। पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही खाली गेलो। मस्त अशी हर्षच्या मामाने फुलभाज्या आणि पाऊस चक्री असं आणले होते, फटाके म्हणजे बॉम्ब वगैरे नव्हते आणले, म्हणजे जे काही फटाके असतात ना आवाज करणारे, तर ते मामाने नव्हते आणले। तर इथे आम्ही पाऊस लावत होतो, तर जास्त नाही, आम्ही दोनच लावले। आणि मोस्टली आम्हाला नाही आवडत फटाके वगैरे वाजवायला, तर थोडंफार म्हटलं चला हर्षसाठी हे नवीन आहे म्हणून आपण करूया एन्जॉय। आणि हा स्पेशल आहे की हर्ष आमच्यासोबत आहे, ही स्पेशल दिवाळी आहे। ही हर्षची दुसरी दिवाळी आहे, पण कसं तो अगदी लहान होता पहिल्या दिवाळीला आणि आता कसं थोडंफार त्याला कळायला लागले। आणि भाऊबीजच्या दिवशी आम्ही गेलो मोठ्या जावेच्या घरी। तर इथे आहे आमची संकू दिदी आणि हर्ष आहे ना त्या गाडीला खूप घाबरतो, कारण ती ब्लूटूथ कनेक्टेड गाडी आहे, तर तिचा आवाज होतो म्हणून तो घाबरत होता। आणि ते भाऊबीजच्या दिवशी ओवाळून पण देत नव्हता, भाऊबीज करूनसुद्धा देत नव्हता, तो नाही करत होता, कारण ते आता नवीन शिकल्या हर्ष बोलायला नाही म्हणून तो नाहीच बोलतो, प्रत्येक गोष्टीला नाहीच म्हणतो। आणि इथेच त्याची नाटकं सुरू होती, मांजर होती म्हणून तो मांजरीकडे जाण्यासाठी तो हे करत होता। आणि इथे कशी भाऊबीज केली आम्ही। आणि त्याला बघा आता दीदी आम्हाला पेढा भरवते, पण आम्हाला तो नको आहे, कारण तो नावाला गोड खात नाही, अजिबात खात नाही गोड। आणि तो बसायलासुद्धा तयार नव्हता, तो सारखा आपला पळत होता। आणि कसं भाऊबीज केली आणि त्यानंतर गिफ्ट एक्सचेंज केले। दीदीला आम्ही छान असा फ्रॉक घेतलेला, जो काही तिला फिट झाला नाही, म्हणजे खूप फिटिंग होत होता, सो आम्ही एक्सचेंज करून आणलेला आहे। त्यानंतर भाऊबीज झाल्यावरती हा अशी मस्ती करत होता हर्ष तिथे। त्यानंतर आम्ही घरी गेलो आणि मायरा दीदीकडून सुद्धा भाऊबीज करून घेतली। तिथेही तो तशीच नाटकं करत होता, भाऊबीज करूनच देत नव्हता, तो सगळं काही फेकत होता, तो बसतसुद्धा नव्हता। पण त्याच्या पप्पाला सांगितलं की तुम्ही घेऊन बसा त्याला, तरच तो करून देईल। तर अशा पद्धतीने घाईमध्ये मस्ती करत भाऊबीज साजरी केलेली आहे आम्ही। आणि त्याला हे सगळं माहीत नाही, आवडत नाही आहे का काय माहीत नाही, पण तो काहीच करून देत नव्हता, सगळं फेकत होता। त्याला कसला राग आलेला काय, त्याला बाहेरच जायचं होतं, तो पप्पालासुद्धा अक्षरशः सोडत नव्हता त्या दिवशी, कारण पप्पा कसे दिवसभर कामावर असतात आणि संध्याकाळी येतात ना घरी, मग 3 दिवस ते घरी होते, म्हणून त्याला ना तो पप्पांना सोडतच नव्हता। तो माझ्याकडे सुद्धा येत नव्हता तो सहसा,
कारण पप्पांना इतके दिवस घरी असलेलं त्यांनी कधीच पाहिलं नव्हतं. त्यानंतर भाऊबीज वगैरे साजरी करून खाली पार्वती रिसॉर्ट आहे, माझे जे दीर आहेत ना, म्हणजे आमच्या घराचे शेजारीच राहतात, तर त्यांच्या आजीच्या नावाने रिसॉर्ट ओपन केलेलं आहे. तर तिथे आम्ही गेलो होतो. आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. हर्ष होता सोबत आणि ते दादा तिथेच होते म्हणून आम्ही तिथे गेलो. आणि छान असं ते दादा त्यांना फिरवत होते, हर्षला फिरवत होते आणि मी थोडंफार शूट केलं आहे. खूप छान लोकेशन आहे, स्विमिंग पूल आहे, जेवणाची वगैरे उत्तम सोय केली जाते इथे. तर कोणाला तुम्हाला विकेंडला सुट्टी वगैरे असेल, तर तुम्हाला टाईम स्पेंड करायचा असेल फॅमिलीसोबत, फ्रेंड्ससोबत, तर तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकता. खूप छान अशी सोय आहे. लहान मुलांसाठी सुद्धा वेगळं स्विमिंग पूल आहे, खेळण्यासाठी बरेच स्लायडिंग आहेत, पाळणं वगैरे आहे. तर खूप छान सोय आहे इथे. फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत तुम्ही नक्कीच इथे येऊ शकता. आणि जेवण तर अगदी खूपच उत्तम असतं. जेवण नक्की तुम्ही एकदा भेट द्या. हे ठिकाण आहे भालेकर कोंडला. तर तिथे आम्ही थोडंफार शूट केलं, थोडेफार पिक्चर्स क्लिक केले आणि तिथून मग आम्ही घरी जायला निघालो. त्यानंतर माझे भाऊ आले होते आणि हा जो भाऊ आहे ना, एक तो मानलेला भाऊ आहे. ॲक्च्युली माझे मम्मी पप्पा जिथे आधी रेंटने राहत होते ना, तर ते त्यांचं रूम होतं. तर ह्याचं नाव आहे अर्जुन. तर ह्यांच्या घरी आम्ही माझे मम्मी पप्पा रेंटने राहत होते. आता त्यांनी शिफ्ट केले दुसरीकडे. तर तेव्हापासून मी त्याला राखी आणि भाऊबीज करते. तर इथे तो पण आला होता म्हणून त्यांना म्हणाली की तिघांना तुम्हाला मी एकत्रच भाऊबीज करेन. अर्जुनसुद्धा येतो आहे दुपारी. तर मी दोन्ही भावांना दुपारी बोलवलं होतं. पण कसं झालं, रात्री माझे 2 भाऊ आहेत ना, रात्री परत येणार होते जेवायला. कारण माझ्या पाटचा जो भाऊ आहे ना, निलेश, तर त्याचा गुरुवारचा उपवास असतो. तर गुरुवारी उपवास असल्यामुळे त्याला म्हणाले की घरीच जेवायला. तर रात्री तो घरी येणार होता. मग भाऊबीज झाल्यानंतर अर्जुन जेवून गेला आणि हे दोघं फिरायला गेले होते आणि आम्ही गेलो होतो माझ्या नंदेकडे. ह्यांच्या बहिणी आहेत ना, एक पांगारीला आणि एक दादलीला. तर आम्ही तिघेजण, आम्ही दोघं आणि हर्षला घेऊन आम्ही गेलो माझ्या नंदेकडे. आणि इथे अर्जुनने मला भाऊबीज म्हणून साडी गिफ्ट केलेली आहे आणि त्यांना पण मी गिफ्ट दिलेलं आहे. आणि ते हर्ष पण असं मामाच्या जोडीलाच बसलेला असतो. आणि ह्यांच्या बहिणीकडे गेले होते, म्हणजे नंदेकडे गेले होते, तर काही शूट नाही करता आलं. खूप धावपळ गोंधळ झाले म्हणून मी फोटोज तुमच्यासोबत पुढे शेअर करते. तर लक्ष्मीपूजनाचे फोटोज, ते भाऊबीजचे सगळे फोटो मी तुमच्यासोबत शेअर करते. तर अशा पद्धतीने आम्ही लक्ष्मीपूजन आणि भाऊबीज सेलिब्रेट केलेलं आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, छान कमेंट्स करा. आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि माझे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतात आणि तुम्ही कुठून माझे व्लॉग बघताय, तुम्ही राहायला कुठे आहे, तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून मला समजेल की माझे व्हिडिओज कुठे कुठे पाहिले जातात आणि अजून काय मी इम्प्रूव्हमेंट केलं पाहिजे. तुम्हाला कोणते व्हिडिओज, कोणते ब्लॉग्स तुम्हाला बघायला आवडतील, तर ते सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. त्यावरसुद्धा मी व्हिडिओ बनवण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन. तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय. टेक केअर टू ऑल.